महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होते, अडवणूक होते, त्याला मारहाण होते आणि ज्यांच्याकडनं हे सगळं होत आहे त्या कंपनीचं नाव सरकारला माहिती नाहीये, अधिकाऱ्याचं नाव माहिती नाहीये, शेतकऱ्याचं नाव माहिती नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्र जर या दिशेनं चालला असेल अध्यक्ष महोदय, तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि सामान्य माणूस याला कसं जगावं हा प्रश्न पडला आहे. मंत्री महोदय, आपल्याला एक 2-3 प्रश्न असतात. त्या कंपनीचं नाव सभागृहात पुढे तुम्ही का नाही ठेवत? अजूनही त्या कंपनीचं नाव आपल्याकडे आलेलं नाही का? कोणतीही कंपनी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये गुंतवणूक करते पवनचक्की या क्षेत्रामध्ये आणि त्याचं नाव आपल्याकडे अजून आलेलं नाही आहे का? सभागृहाच्या समोर हे नाव आपण सादर करत नाही आहात? हा कोणता पोलीस अधिकारी आहे शेतकऱ्याला तो न्याय देत नाही, त्याचं नाव का सभागृहाच्या पटलावर आपण ठेवत नाही? हा कोणता शेतकरी आहे ज्याच्यावर अन्याय होतोय, त्याचं नाव आपण काय या सभागृहाच्या पटलावर ठेवत नाही? महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची काय अवस्था झालेली? शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याच्याच नुसार त्याला मारहाण होते, शेतकऱ्याला पोलीस ठाण्यामध्ये डांबून त्याच्या शेतामध्ये गुंड पाठवून काही उद्योजक त्या ठिकाणी आपलं काम करू पाहत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा हा सरळ आणि साधा प्रश्न आहे. त्या कंपनीचं नाव, त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आणि त्या शेतकऱ्याचं नाव आपण या सभागृहापुढं प्रस्तुत करावं अशी माझी विनंती आहे. कंपनीचं नाव सभागृहाच्या समोर मंत्री महोदय आपण इथं ते मांडावं. म्हणजे तुम्हाला कंपनीचं नाव माहिती नाही आहे, त्यांनी पटलावर मला असं वाटतं अध्यक्ष महोदय हे दुर्दैवी